by Sahyadri Channel Mumbai as Hirakani on 15th December 2006. तिसऱ्या लक्ष सह्याद्री हिरकणी सन्मान सोहळ्यासाठी संपूर्ण भारतातून आम्ही हिरकण्या शोधून काढल्या। मनाच्या सौंदर्याला शरीराच्या सौंदर्या इतकंच महत्त्व देणाऱ्या लक्षसह आजच्या आपल्या चौथ्या हिरकणीला सन्मानित करण्यासाठी मी निमंत्रित करते डेप्युटी डायरेक्टर जनरल अशोक जेलखानी यांना। आणि आता पाहूया आपल्या पुढच्या हिरकणीची जीवनती। शैलजा अशोक गौंडाजे हिनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा मिळवला। डिसेंबर 90 मध्ये आत्याच्या मुलाशी विवाह केला। तिच्या संसार वेलीवर 3 फुलं जन्माला आली, अगदी सशक्त आणि सर्वसाधारण। पण इथंच सुरुवात झाली। एका पाठोपाठ एक 3 मुलांपैकी एक मूल त्यांच्या डोळ्यावर मतिमंद झालं। मुलांच्या भविष्यासाठी त्याही परिस्थितीत ती उठून उभी राहिली। आशेच्या एका नवीन प्रखर ताऱ्यानं तिला वाईची वाट दाखवली। मतिमंद मुलांच्या विकासासाठी, त्यांना आत्मभान लाभावं यासाठी, त्यांना त्यांच्या पायावर आत्मविश्वासानं जगता यावं यासाठी स्पेशल एज्युकेशन इन मेंटल रिटार्डेशन हा डिप्लोमा तिनं केला। एका नव्या ध्यास पर्वाला सुरुवात झाली। 2002 मध्ये कुपवाडला अजिंक्य फाउंडेशन संचलित इन्स्टिट्यूट फॉर द मेंटली हँडिकॅप्ड कुपवाड या संस्थेची स्थापना झाली। मतिमंद मुलांच्या गरजांनुसार ही शाळा कार्यरत झाली। विस्कटलेल्या आयुष्यांना दिशा लाभली। त्यांच्या भविष्यासाठी शाळेची वाटचाल सुरू झाली। स्वयंबळावर तिच्या संस्थेनं आज यश मिळवलं आहे। तिच्या या अखंड लढ्यामध्ये तिच्या पतीची साथ आहे। घरच्यांच्या पाठिंब्यामुळे ही पुरस्कार विजेती आदर्श माता मतिमंद पिल्लांसाठी अविरत कष्ट करते आहे। जनजागृतीचा तिचा जागर सुरूच राहणार आहे। अनेक सत्कार, सन्मान, पुरस्कार तिला ऊर्जा देणार आहे। शैलजा अशोक गौंडाजे तुमच्या या कार्यासमोर नियतीही झुकणार आहे, तुमचा सन्मान करणार आहे। मी शैलजा ताईंना विनंती करते की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी कृपया रंगमंचावर यावं। अशोकजींना विनंती करतो की त्यांनी लक्ष सह्याद्री हिरकणी पुरस्काराने त्यांना सन्मानित करावं। सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र। मी शैलजा ताईंना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। नमस्कार। सर्वात प्रथम सह्याद्री वाहिनीचे मी आभार मानते। मी आज येथे उभी आहे ते केवळ माझ्या आई वडिलांच्या संस्काराने, सासूबाईंच्या आशीर्वादाने आणि संकटकाळी वेळोवेळी माझ्या भावाच्या मदतीने आणि विशेष म्हणजे माझ्या पतीने माझ्या पाठीशी खंबीरपणाने उभे राहिल्याने, त्याच बरोबरीने कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्वावरची संस्था आमच्या शाळेसाठी आज समाजातील बरेच लोक तळमळीने मदत करतायत। त्यांच्या सर्वांच्याच आधाराने मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे। हिरकणी पुरस्काराच्या शक्तीने, प्रेरणेने मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी काम करीत राहणार आहे। आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, तुम्हीच दिलं बळ आम्हाला आकाशाला भिडण्याचे, आकाशाला भिडण्याचे, उंच भरारी मारुनी स्वप्न पुरे करण्याचे, स्वप्न पुरे करण्याचे। हिरकणीच्या जोमाने पुनर्वसन करू या बाळ गोपाळ लेकरांचे, या बाळ गोपाळ लेकरांचे। धन्यवाद।